हाय फ्रेंड्स, वेलकम टू होम स्टडी सर्कल. आपण एचसीएफ आणि एलसीएम पाहतो आहोत. तर यातला पार्ट आता एलसीएमचा आहे. तो एलसीएमचा पार्ट बघूया. लसावी, लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे लसावी, लघुत्तम साधारण विभाज्य आपल्याला बघायचा आहे एलसीएम. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, फाइंड द एलसीएम. या एक प्रॅक्टिस सेट मध्ये लसावी काढा. पहिले एक्झाम्पल आहे 12-15, 12-15. आपण काय करणार, याला भाग कशाने जाणार आहे, त्या संख्येने भागणार आहोत. 3 भाग जातो, 3 चौक 12 आणि 3-5 15. म्हणजे या ठिकाणी 5 आणि 4 यामध्ये आता कॉमन काही निघत नाही, त्यामुळे पुढे भाग लावणार नाही आपण. मग 12चे फॅक्टर्स काय येणार, तर 3 गुणिले 4 म्हणजेच 3 गुणिले 4 याचा अर्थ 3 गुणिले 2 गुणिले 2. आणि 15चे फॅक्टर्स काय येणार, तर 3 गुणिले 5. आता या ठिकाणी कॉमन फॅक्टर काय येतोय बघूया. हा 3 येतोय, 3. एलसीएम काढायचा. एलसीएम म्हणजेच कॉमन फॅक्टर पहिले 3 कॉमन फॅक्टर येईल. उरलेले 2 गुणिले 2 गुणिले उरलेला 1 यातला फॅक्टर 5. हा गुणाकार किती येतोय, 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 पंचे 60, 60 येतोय. म्हणजे या 12 आणि 15चा एलसीएम आपल्याला 60 आलेला दिसून येतोय. त्यानंतर 6, 8, 10 इथलं बघूया. याला 2 ने भाग जातो. 2 त्रिक 6, 2 चौक 8 आणि 2 पंचे 10 असे फॅक्टर्स आले. पुढचे फॅक्टर्स आपल्याला पाडायची गरज नाही लागत, कारण पुढे पडत नाही. 3, 4, 5 मध्ये कॉमन काहीच नाही. मग आपण याचे फॅक्टर्स पाडूया. 6 म्हणजे काय, तर 6 बरोबर 2 गुणिले 3. 8 म्हणजे काय, तर 2 गुणिले 4. म्हणजेच याचे फॅक्टर्स 2 गुणिले 2 गुणिले 2 येत आहेत. आणि शेवटचा 10 म्हणजेच 2 गुणिले 5. आता यांचे कॉमन फॅक्टर्स आपल्याला काढायचे आहेत. हा 2, 2, 2 एलसीएम काढण्यासाठी कॉमन फॅक्टर 3 साठी 2 आलं. त्याच्यानंतर आणि कॉमन काय आहे का दोघांमध्ये, इकडे पण नाही, याच्यात कोणत्याच कॉमन नाही, म्हणजे त्याचा राहिलेल्यांचा गुणाकार. हा 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. हा गुणाकार किती येतोय, 2 त्रिक 6, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 24 पंचे 120, 120 उत्तर आपल्याला आलेलं दिसून येते. एलसीएम आला या 6, 8, 10चा 120 हा एलसीएम आला. हे व्हर्टिकल अरेंजमेंट आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट एकत्रित करून आपण एक्झाम्पल सोपं करून सोडवू शकतोय. आता पुढचं उदाहरण, नव्वद. बघूया याच्यात कॉमन फॅक्टर 5 ने भाग जाते. 5 एके 5, 5 सक 30 आणि 5 एके 5, 45, 40. 1, 6, 8 आलं. याच्यामध्ये आता हा 5चा 5च आला. पुढच्याच काढायचं म्हटलं तर आपल्याला याच्यातून 6 निघतोय कॉमन. 6 नाही काढून चालणार, एकात याच्यामध्ये नाही. म्हणजे पहिल्याचं 5चं फॅक्टर आपल्याला 5चे फॅक्टर 5 आले. त्याच्यानंतर 30 म्हणजे 5 गुणिले 6 म्हणजेच 5 गुणिले 6 म्हणजे 2 गुणिले 3. त्या 6चे फॅक्टर्स पडले. त्याच्यानंतर पुढचा आहे अंक तो 90 आहे. 90चा 5 गुणिले 18. आता 18 म्हणजे काय, तर 5 गुणिले 2 गुणिले 3, 6 आले. 6 त्रिका 18. या पद्धतीने 18चे अवयव पडले. तर आता कॉमन काढूया. यांच्यातला कॉमन काय निघतोय, 5 एक कॉमन निघतोय. एलसीएम बरोबर 5 निघाला. त्याच्यानंतर 2 याच्यामध्ये आहे, 2 आहे, 2 आहे, 2 निघाला. त्याच्यानंतर याच्यात 3 आहे, 3 आहे, 3 निघाला. अजून उरलं काय याच्यामध्ये, काही या तिसऱ्यामध्ये उरलेलं आहे 3 उरले. म्हणजे 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 त्रिक 90 एलसीएम आलेला आपल्याला दिसून येते. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट त्यानंतर आपण एक्झाम्पलचे एलसीएम एकत्रित केले. त्याच्यानंतर 18, 36 आणि 27 याचा बघूया. 18, 36 आणि 27. 18, 36 आणि 27 यामधलं एक्झाम्पल घेऊया. फॅक्टर्स पाडूया. दोन्ही फॅक्टर पाडले, दोन्ही नाही जात. 3 ने बघूया.
3 संघ 18, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 9 27 आले. अजून 3 निघतोय. 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. या पद्धतीने फॅक्टर्स त्यांचे बघूया. फॅक्टर्स पहिले 18चे 18 बरोबर 3 गुणिले 3 आणि त्याच्या खाली आलेला हा 2. त्याच्यानंतर 36 बरोबर त्या ठिकाणी 3 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 3 गुणिले 3 गुणिले 4 म्हणजे 2 गुणिले 2 आले. आणि 27 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 आले. आता आलेल्या या फॅक्टर्स मधले कॉमन काय आहे ते बघूया आणि ते काढायचे. पहिले 3 कॉमन मधले 3 3 3 एलसीएम 3 आला. पुन्हा 3 3 3 3 आहे पुन्हा. नंतर आता कॉमन या दोघांच्या मध्ये कॉमन आहे. या दोघांच्या मधला कॉमन 2 2 गुणिले 2 आले. पुन्हा हा एक 2 उरला 2 आले. पुन्हा हा एक 3 उरला 3 आले. एकत्र घेतल्यानंतर हा एलसीएम काय आला 3 त्रिक 9 9 दुनी 18 18 दुनी 36 36 त्रिक 108. या उदाहरणामध्ये एलसीएम आपल्याला 108 मिळाला. या पद्धतीने एलसीएम काढले. आता एलसीएमच्या बरोबरच आपण पुढे एचसीएफ आणि एलसीएम एकाच वेळेला कसा काढायचा ते बघूया. फाइंड द एलसीएम अँड एचसीएफ अँड व्हेरीफाय HCF into LCM is equal to product of numbers. हे व्हेरीफाय आपल्याला करायचं आहे. आता व्हेरीफाय करताना काय करणार तर HCF काढणार LCM काढणार. 32 आणि 37 पहिले एक्झाम्पल. 32 आणि 37 या 32 मध्ये 32 चे फॅक्टर्स आपल्याला मिळतील. 2चा 5वा घातांक आहे 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 आणि 37 चे फॅक्टर्स येतील 37 गुणिले 1. मग याचा गुणिले 1 घेऊया. याच्यामध्ये HCF काय येईल. HCF दोघांच्या मध्ये काय कॉमन आहे फक्त एकच कॉमन आहे. HCF 1 आला. आणि LCM काय येईल LCM प्रोडक्ट येईल सगळ्यांचा म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2 2 2 2 2 5 वेळा आणि गुणिले 37. हा गुणाकार किती येतोय 32 आणि 37 चा. हा त्या ठिकाणी आपल्याला एलसीएम म्हणता येईल 1184 1184 उत्तर येते. आता व्हेरीफाय करायचं आपल्याला. तर व्हेरीफाय करत असताना काय करणार HCF आणि LCM चा गुणाकार बघूया. पहिल्यांदा HCF आणि LCM चा गुणाकार HCF इंटू LCM इज इक्वल टू HCF 1 आणि LCM 1184 बरोबर 1184 1184. आणखी प्रोडक्ट घेणार 32 आणि 37 32 इंटू 37 इज इक्वल टू 1184. म्हणजे या ठिकाणी व्हेरीफाय झालं की HCF आणि LCM यांचा प्रोडक्ट हा त्या दोन संख्यांच्या प्रोडक्ट एवढा आहे म्हणजे गुणाकारा इतका आहे. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. याच्यामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 15 आणि 60 ही संख्या घेऊया. 15 आणि 60 15 आणि 60 या पद्धतीने उभ्या पद्धतीने काढूया फॅक्टर्स. उभ्या मांडणीनुसार 5 चा भाग जाईल 5 न भागूया. 5 त्रिक 15 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10. 2 फॅक्टर्स आले. 2 फॅक्टर्स आल्यानंतर आता यांचे फॅक्टर्स मांडूया आपण. 15चे फॅक्टर्स मांडूया. 15चे फॅक्टर्स येतील 5 गुणिले 3 येणार. अँड व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 60. 60 means 5 into 12
means 5 into 3 into 4 that is equal to 5 into 3 into 4. 4 means 2 into 2. आता कॉमन फॅक्टर्स काढूया दोन्ही मधले. आता कॉमन फॅक्टर्स काय येतील? हा कॉमन फॅक्टर आहे. हा कॉमन फॅक्टर म्हणजे HCF. आणखी एक आहे 3 आहे म्हणजे 5 गुणिले 3 हे HCF आला 15. आणखी आता एलसीएम काय येतोय तर कॉमन फॅक्टर्स पहिले 5 into 3 into रिमेनिंग फॅक्टर्स 2 into 2. काय आन्सर येते हे 5 त्रिक 15 15 5 त्रिक 15 15 दुनी 30 दुनी 60. या ठिकाणी 2 फॅक्टर्स मिळाले. आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. आता HCF आणि LCM चा गुणाकार बघूया. HCF into LCM इज इक्वल टू 15 into 60 900 आलं. आणि प्रोडक्ट त्यांचा बघायचं आपल्याला. प्रोडक्ट बघूया 15 into 60 इज इक्वल टू 900. म्हणजे हे पण इथं व्हेरीफाय झालं आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं. या पद्धतीने आपल्याला व्हेरीफाय सुद्धा करता येते. नेक्स्ट एक्झाम्पल 78,104 याला डिवाइड करायचं आपल्याला. 2 डिवाइड केलं 2 3 are 6 1 रिमेनिंग 18 2 9 are 18 39 2 78 भागलं तर 39 येईल. 104 ला भागलं तर 52 येईल. याला परत मल्टिप्लाय डिवाइड करायचं म्हटलं तर याला डिवाइड कशाने होईल पहा. 13 न डिवाइड होत आहे. 13 into 3 39 13 into 4 52 13 चौक 52 या पद्धतीने आले. तर 2 फॅक्टर्स आपल्याला बघूया. 78 चे फॅक्टर्स 2 into 13 into 3 and 104 factors 2 into 13 into 4. That is we can write 2 into 13 into 2 into 2. या ठिकाणी फॅक्टर्स 2 लिहिले. आता हे फॅक्टर्स लिहिताना कॉमन बघूया काय आहे. HCF म्हणजे कॉमन 2 कॉमन आला. 13 कॉमन आला. एवढेच कॉमन येतात या दोघांमध्ये, बाकीचे येत नाहीत. दॅट इज इक्वल टू 26. HCF इज 26. नाउ LCM इज इक्वल टू 2 into 13 HCF into uncommon factors that is 3 and 2 2 3 into 2 into 2 that is equal to 13 दुनी 26 26 त्रिक 78 गुणिले 2 गुणिले 2 4 करायचंय. या ठिकाणी 312 उत्तर येते. आता व्हेरीफाय करूया. HCF into LCM is equal to 26 into 312. किती येत आहे आन्सर याचं? मल्टिप्लिकेशन येत आहे 8112. आणि प्रोडक्ट कोणाचा 78 into 104 इज इक्वल टू ऑल्सो 8112. व्हेरीफाय केलं आपण या ठिकाणी. या पद्धतीने व्हेरीफाय करून आपण एक्झाम्पल्स सोडवू शकतो. थँक्यू.